नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. पूर्ण जगात एक हलचल माजलेली आहे. जेफ्री एप्स्टीन, जेफ्री एप्स्टीन तो जाऊन बरेच दिवस झाले. परंतु एक नवीन कायदा अमेरिकेत आला आणि त्या कायद्याप्रमाणे त्या जेफ्री जेप्स्टीनच्या केसबद्दल जेवढे डॉक्युमेंट आहेत, तेवढे तिथल्या न्यायिक विभागाने लोकांसमोर आणले. 30,00,000 पानाचे डॉक्युमेंट आहेत. कागदपत्र 30,00,000. 1,80,000 फोटो आहेत. अतिशय वाह्यात फोटो आहेत. त्यांनी मुलींच्या चेहऱ्यावर ब्लड केलं, की मुलींचे चेहरे दिसायला नको म्हणून. आणि 20,000 व्हिडिओज आहेत. त्या 20,000 व्हिडिओमध्ये जास्त व्हिडिओ ते पोर्नोग्राफीचे व्हिडिओ आहे, जे तिथे सापडले. कारण त्यातल्या फिल्म पाहून हे असे जगातले मोठमोठे नेता, कोट्याधीश, पॉलिसी मेकर्स तिथे लैंगिक चाळे करायचे आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार करायचे. ते प्रकरण बाहेर आलं. त्या 2008 मध्ये एप्स्टीनला सजा झाली. पण त्याचे कॉन्टॅक्ट जबरदस्त. तो इस्रायलच्या मोजेससाठी काम करायचा. व्हाईट हाऊसमध्ये त्याचं येणं-जाणं होतं. जगातले सगळे मोठमोठे नेता त्यांना भेटायचे. ते सगळ्यांचीच नावं आली. 700-800 लोकांची मोठमोठ्या. आणि त्यानंतर पूर्ण जगामध्ये एक हलचल माजली. एक ब्रिटिश प्रिन्स आहे. त्याचा म्हणजे ब्रिटिश राज्यघराण्याचा त्याला आता त्या पदावरनं काढलेला आहे. तो कसा त्या रशियन मुलीसमोर उतारा पडलाय, त्याचा एक फोटो त्याच्यावरून तुम्हाला थोडी आयडिया येईल, काय-काय होतंय तिथे. पण ही जेव्हा लिस्ट बाहेर आली, तेव्हा पहिल्यांदा एक नाव आलं बाहेर. ते म्हणजे आपलं पुरी, जे आपले पेट्रोलियम मंत्री आहेत. त्यानंतर कुठेतरी नरेंद्र मोदींचंही नाव आलं. कुठेतरी अनिल अंबानीचं नाव आलं. मोदींचं नाव फक्त भेटीगाठीमध्ये आलं. अनिल अंबानींचं नाव तर मला चांगली पोरगी, उंच चांगली पाहणारी अशी स्वीडिश पोरगी हवी रात्रीसाठी, असा मेसेज आहे. असले प्रकार नाही. पण सांगायचा मुद्दा एवढाच, की ह्या 30,00,000 डॉक्युमेंट मधनं जी नावं उचलली, त्यामुळे पूर्ण जगात हलचल झाली. 10 देशांमध्ये 12 मोठमोठ्या लोकांना पदं सोडावी लागली. 80च्या वर ताकदवार लोकांवर इन्क्वायऱ्या चालू झाल्या. नेता, राजदूत, अरबपती, राजघराण्यातली लोकं, असे 700 चे 1000 लोकांची नावं याच्यात आली. त्यात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आहे, पूर्व राष्ट्रपती बिल क्लिंटन आहे, हेनरी क्लिंटन आहेत. खूप लोक आहेत. आता हे जशा फाईली आल्या, ब्रिटनमध्ये 3 लोकांना पद सोडावं लागलं. पूर्व राजदूत पीटर मंडेलसन, सलाहकार एडम पेरी आणि पीएम कीर स्टारमरचे चीफ ऑफ स्टाफ मार्जिक मॅकेस्वेनी आणि आता तिथे पंतप्रधानांचा सुद्धा राजीनामा होण्याची शक्यता आहे. स्लोवाकियामध्ये पूर्व विदेश मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिरोस्लाव लाइचाक ने राजीनामा दिला. स्वीडनने जो सीनियर डिप्लोमॅट आहेत, जॉन रुबिस्टिनने पद सोडलं. नॉर्वेचे राजदूत मोना जूल, अमेरिकाचे लेबर मिनिस्टर एक्सेल एकोस्टा आणि एम-आय-टी लॅब प्रमुख जोइची इतो यांनी राजीनामे दिले. ब्रिटिश प्राईम मिनिस्टर स्टारमरनी माफी मागितली. प्रिन्स अँड्रूच्या विरुद्ध, ज्याचा मी फोटो पाहिला तुम्ही, त्याच्या विरुद्ध ब्रिटिश पोलिसांनी नवीन त्यांची केस सुरू केली. नॉर्वेमध्ये
राजदूत मोना जुएला यांना निलंबित करण्यात आलं आणि पूर्व प्रधानमंत्री थोरब जॉन जगलँडच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची चौकशी सुरू झाली. तसेच सीनियर डिप्लोमॅट होते तिथे, तेरजे रोड लार्सन त्यांच्यावरही इन्क्वायरी सुरू झाली. फ्रान्सचे पूर्व मंत्री जॅक लँगनी त्यांना समन्स इश्यू केलाय सरकारनी. पोलंड, लिथुएनिया, तुर्किया या देशांमध्ये वेगवेगळ्या सुरू झालेल्या आहेत इन्क्वायऱ्या. तिथे टास्क फोर्स बनलेले आहेत. ह्या सगळ्यांमध्ये नॉर्वेचे क्राउन प्रिन्स जे आहेत मेटे मार्मिट यांची ईमेल समोर आली तर त्यांनी सार्वजनिक माफी मागितली. बिल गेट्स यांचंही त्याच्यावर नाव आलंय. त्यांनी माफीच नाही मागितली तर बिल गेट्स फाउंडेशन मधनं डायरेक्टर पदावर राजीनामा दिला. इस्रायलचे पूर्ण पीएम यहूद बराक यांनी माफी मागून सफाई दिली, कारण ते एका अपार्टमेंटमध्ये त्याच्या राहिले होते. फक्त दोघच म्हणजे 2-3च असे लोक आहेत बेशरम की ज्यांना काही फरक पडला नाही. त्यात एक आहेत अमेरिकेचे राष्ट्रपती. त्यांचं एप्स्टीन फाईल मधल्या 30 लाख डॉक्युमेंट मध्ये 38,000 वेळा त्यांचं नाव आलं. इतकंच नव्हे तर काही नालायक लोकांना त्यांनी जे त्याच्यासोबत तिथे होते त्याच्यासोबत त्यांनी मंत्री बनवलं असा आरोप आहे तिथे अमेरिकेमध्ये. आणि दुसरा देश जिथे काही इम्पॅक्ट नाही झाला तो आपला भारत आहे. हरदीप पुरीचं सरळ सरळ नाव आलेलं आहे. जेफ्री एप्स्टीन त्याला मेल पाठवतो की अरे माझ्या एका मित्राला यायचं आहे जरा असिस्टंटला पहा इंडियामध्ये, त्याचं जरा याच्यासाठी प्रयत्न कर. विजा त्याला लगेच मिळाला पाहिजे म्हणून हा पूर्ण ताकद झोकतो. 2013 मध्ये हा माणूस रिटायर्ड झाला. 2014 मध्ये हा बीजेपी जॉईन करतोय आणि यांनी सगळे आपले सोर्सेस उपयोग केले. हा IFS मध्ये विदेश सेवेमध्ये होता आणि मोठमोठ्या पोस्टवर राहिलेला आहे. अमेरिकेत खूप राहिलेला आहे. त्याच्या एका ठिकाणी मुलीसाठी जिक्र आहे की त्याला मुलगी पाहिजे बाबा चांगल्या प्रकारची. हा हरदीप पुरी नालायक आपल्याकडे आता मंत्री आहे. त्यात एका ठिकाणी त्यांनी सांगितलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माझ्याकडनं ऍडवाइस घेत होते की त्यांना वॉशिंग्टनमध्ये चांगली ट्रीटमेंट आणि चांगले सोर्सेस पाहिजे. व्हाईट हाऊसमध्ये त्याच्यावर नाराजी नको. मग मी त्यांना सांगितलं इस्रायलमध्ये जाऊन तिथे लोकांना खुश करा, सिंग अँड डान्स, तर व्हाईट हाऊस ठीक होईल. मग लगेच ते इस्रायलला गेले माझ्या याच्यानंतर आणि मग तिथनं मला रिपोर्ट आला की बिलकुल तुम्ही म्हणतात तसं झालं. आता इस्रायलही खुश आहे आणि अमेरिकाही खुश आहे. या व्याभिचारी ज्यांनी लहान लहान 14-14, 12-12 वर्षाच्या मुलींचं लैंगिक शोषण करवलं, त्यांना एका बेटावर घेऊन जायचा, त्यांना बेटावर मारायचा, त्यांना तिथे ठेवायचा आणि ही सगळी धेंड सगळ्या जगातली मोठमोठी नेता, मोठमोठी अधिकारी तिथे जाऊन त्या मुलीचा शोषण करायचे. पण जेव्हा भारतात ही गोष्ट आली तेव्हा आमच्या भारताच्या विदेश मंत्रालयाने एक स्टेटमेंट दिलं आणि ते वक्तव्य असं होतं की सो कॉल्ड म्हणजे तथाकथित या फाईलच्या बद्दल काही रिपोर्ट्स आल्या आणि त्या रिपोर्टमध्ये पंतप्रधानांचं नाव आहे. त्यात फक्त इस्रायलची आमची ट्रिप झाली त्याची डेट त्यांनी सांगितली ती ठीक आहे. बाकी सगळं बकवास आहे. ज्या माणसावर एवढे मोठमोठे आरोप आहे त्या आरोपी माणसाचं काम म्हणून खरं मानायचं. या मूर्खांना कोणी सांगायचं त्या तथाकथित फाईल नाही आहे. अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटनी म्हणजे अमेरिकेच्या न्यायिक विभागाने ज्या साक्षी म्हणून जे डॉक्युमेंट्स पाहिले होते, ज्या साक्षीखाली त्याला सजा झाली होती एप्स्टीनला, त्या फाईलीच बाहेर काढल्यात, त्याच कागद बाहेर काढलेत. म्हणजे ते कागद ओरिजिनल आहेत. पूर्ण जगात राजीनामे होत आहेत, लोक माफी मागतायत, पण आपल्याकडे हे लोक पळतायत, समोर येतच नाही. एप्स्टीनचं नाव घ्यायला कोणी नाही. कुठला मेन स्ट्रीम मीडियामध्ये तुम्हाला एप्स्टीन सापडणार नाही. एप्स्टीन कोण होता हा? एप्स्टीन हा फायनान्सर होता आणि त्याला इस्रायलनी घेरला. मोजाद सोबत त्याचं टायप होतो.
आणि मग तिथनं तो लोकांवर पैसा खर्च करायचा, लोकांना अय्याशी करवायचा. त्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र बेट घेतलं होतं. त्या बेटावर खूप मोठं घर बांधलं. खूप रूम्स त्याच्यात. त्याची स्वतःची एक लोलिता एक्सप्रेस म्हणून त्याचं स्वतःचं एक प्लेन होतं. त्या प्लेनमध्ये लोकांना घेऊन जायचा तिथे तो. आणि लहान-लहान मुलींना तिथे काहीतरी कामासाठी घेऊन जातो म्हणून जायचा आणि मग तिथे त्यांना कैद करून त्यांच्याकडनं त्यांना सेक्स स्लेव्ह म्हणून ठेवायचा त्यांना. गुलाम. शारीरिक शोषण करायचं त्यांचं. एकाच 14 वर्षाच्या मुलीने अशी कंप्लेंट केली, की मला मसाज करण्यासाठी बोलावलं आणि माझ्यावर त्यांनी असा-असा व्यभिचार केला. मग जेव्हा त्याची कंप्लेंट आली, त्यानंतर पूर्ण जगातनं मुलींचे कंप्लेंट्स यायला लागली. मी टू, मी टू, मी सुद्धा, मला सुद्धा केलं त्यांनी असं. आणि मग त्याला पहिले 2008च्या अगोदर त्याला एक 13 महिन्याची सजा झाली. त्यातनं तो लगेच सुटला. कारण त्याचं सगळं व्हाईट हाऊस म्हणजे क्लिंटनचा जावाई त्याचा पार्टनरसारखं काम करतोय. मग पुन्हा खूप लोकांच्या कंप्लेंट आल्यावर त्याला पुन्हा अरेस्ट केला. आणि अरेस्ट केल्यावर तो तुरुंगातच मेला. तो का मेला, कसा मेला हे गौड आहे. त्याचाही काय झालं पता नाही. म्हणतात त्यांनी तिथे आत्महत्या केली. पण त्यांनी स्वतःचं जीवन कसं संपवू शकतो तेवढा हाय प्रोफाईल केसमधला. पण त्याला बहुतेक मारला असावा कारण त्याच्या तोंडातनं अजून काय-काय निघालं असतं देव जाणे. पण सांगायचं तात्पर्य एवढंच, जितका निर्लज्ज ट्रम्प आहे, तेवढेच निर्लज्ज आमच्याकडले सत्ताधीश आहेत. पूर्ण जगात राजीनामे होतायत. लोकं माफी मागतायत. पण आमच्यात लोकं म्हणतात, "अरे तो कसला तो व्यभिचाऱ्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा?" मग असं तर या देशात केसच चालू शकत नाही. कोणी कोणाचा खून केला आणि त्या खून करणाऱ्यांनाच कडनंच वदवून घ्यावं लागतं. त्यांनी हत्यार कुठनं आणलं? त्यांना कोणाची मदत झाली? कोणी त्याला गाडीपर्यंत पोहोचवलं? कोणी त्याला फरार व्हायला मदत केली? उद्या कोणावरही आरोप लागला तो म्हणाला, "या खुन्यांचा काय तुम्ही विश्वास ठेवता? हा खुनी आहे. याचा कसा विश्वास ठेवायचा?" तोच खुनी सांगतो त्या खुनामध्ये त्याला कोण-कोण मदत केली. तसेच या व्यभिचारी जेफ्सनचे सगळे मेल्स आणि सगळे डॉक्युमेंट ओरडून सांगतात कोण-कोण होतं. आणि जयदीप पुरी तर बिलकुलच आहे त्याच्यात. अनिल अंबानीचं नाव आहे त्याच्यात. पण सगळे निर्लज्ज आहेत. कोणीही एप्स्टेन फाईलवर बोलवू शकत नाही. ते एप्स्टेन फाईलवर बोलायचं असलं, की लगेच हे इंदिरा गांधी, राहुल गांधी यांच्यावर शिव्या घालतात, जवाहरलाल नेहरूंना शिव्या घालतात, राजीव गांधींना शिव्या घालतात. कारण यांना त्या एप्स्टेन फाईलपासून पळायचं असतं. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत राहा द न्यूज लॉन्चर मराठी.